आहेत प्रत्येक जण आपापल्या परीने मात्र या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहे। आमचे संतोषजी पवार सरांचा देखील आपण उल्लेख या ठिकाणी करूया। अतोनात मेहनत त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर असोसिएट भोईर साहेब सातत्यानं तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा व्यक्तिमत्व आहे। चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते, ज्यांच्याकडे चेंडूची जबाबदारी आहे त्यांना विनंती असेल की ज्यावेळेला पंचांचा इशारा येईल लगेचच आपण तुर्तास चेंडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचवायचं आहे। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विशाल शहा आणि ओमकार केणे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। यावर्षीचा क्रिकेट हंगामा अक्षरशः गाजवला या दोनही फलंदाजांना। आणि रबर बॉल टेनिस क्रिकेट रबर बॉल फॉर्मॅट मधली सर्वाधिक मोठी स्पर्धा, आय थिंक 3 लाख रुपये पारितोषिक असणारी स्पर्धा आदित्य प्रिया लॉजिस्टिक या संघाने आपल्या नावावरती केली। तर दोन विस्फोटक विध्वंसक आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येणारी ही 5 षटकं गोलंदाजांना सर्व्हाइव्ह करावं लागेल, परंतु सिल्वर स्टार भिवंडी हा संघ देखील बरंच अंतर कापून या स्पर्धेसाठी उपलब्ध झाला आहे। बरेचसे युवा चेहरे या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि यंग ब्रिगेड ज्या संघामध्ये, कारण हा जो फॉर्मॅट आहे ना हा युवा खेळाडूंचा फॉर्मॅट म्हणून ओळखला जातो। बरेचसे दिग्गज खेळाडू या फॉर्मॅटनं दिलेत, अगदी आंतरराष्ट्रीय नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मात्र ओमकार केडे इन ॲक्शन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील। विशाल देखील आहेत। पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र शरीराच्या दिशेने चेंडू आलाय, थोडासा बचावात्मक पवित्रा, फारसा चेंडू समजू शकले नाही आहेत। आय थिंक आउटस्विंग साठी हा चेंडू खेळला होता आणि त्यानंतर मात्र चेंडू येऊन सरळ शरीराचा वेध घेतोय। हे व्हेरिएशन आहे, ही विविधता आहे। गोलंदाज आहेत आर्यन भोईर, एक युवा यंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये। यावेळेला मात्र अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जाणारा चेंडू स्लॅश करण्याचा प्रयत्न, बॅटीचा बॉटम एज, एक सिप सह या ठिकाणी गोलंदाजी करतायत। त्यामुळे जो दबाव आहे तो कायम फलंदाजांवरती असेल, कारण एखादा एज जर का त्या ठिकाणाहून ट्रॅव्हल झाला तर मात्र तो झेलमध्ये देखील परावर्तित होऊ शकतो। आणि कदाचित हेच कारण आहे की दबाव बनवण्याचा, लगातार सातत्याने दबाव बनवण्याचा प्रयत्न। फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन हे आपण नेहमी म्हणतो। यावेळेला चेंज ऑफ पेस पिक केलं होतं, रिलीज पॉइंटला पाहूया क्षेत्ररक्षक येत आहेत। खरं तर संधी निर्माण केली होती आदित्य प्रिया लॉजिस्टिक सारखा दिग्गज खेळाडूंचा भरडा असलेला संघ, आणि त्या संघाविरोधामध्ये मात्र सुरुवात दमदार पाहायला मिळाली। 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावफलकावरती उमेशजी आमच्यापर्यंत माहिती देत आहेत। 2 सांघिक धावा संख्येचा मात्र श्रीगणेशा केला जातोय। विशाल शहा ऑन अ स्ट्राईक, आणखीन एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्व असो, लेदरचा क्रिकेट असो किंवा पावसाळी रबर बॉलचा फॉर्मॅट असो। यावेळेला मात्र थोडासा प्रीमेडिटेट झाला होता गोलंदाज। चेंडूची पिचिंग जर आपण पाहिली तर विकेटच्या बाहेर, आणि हेच कारण आहे की पंचाने मात्र नो चेंडू करार केलाय। नो प्लस डिक्लेअर, 1+1 एकूण 2 धावा, आणि त्यानंतर मात्र येणारा चेंडू असेल तो म्हणजे फ्री हिटचा चेंडू। आय थिंक स्क्वेअर लेग पंचांचा देखील काही इशारा या ठिकाणी जरूर येतोय। 1 फॉर द ओव्हर, म्हणजे इथून तुम्हाला दुसरा बाउन्सर करता येणार नाही। थोड्याशा अडचणींमध्ये वाढ होते युवा गोलंदाजाच्या, परंतु इथे फ्लाइट केला होता चेंडूला। खरं तर धाडस लागतं अशा प्रकारचे विविधता, व्हेरिएशन तुमच्या गोलंदाजीमध्ये आणण्यासाठी, आणि ते बेदरकारपणे मैदानाच्या आतमध्ये करत असताना, कारण तुमच्यामधील जी प्रतिभा आहे ना ती प्रतिभा तुम्हाला समोर ठेवावी लागेल। आपण नेहमी म्हणत असतो क्रिकेटमध्ये की सर्वप्रथम तुम्हाला क्रिकेटच्या मैदानावर स्वतःला सिद्ध करावं लागतं, आणि जेव्हा का तुम्ही स्वतःला मैदानावरती सिद्ध करता, प्रसिद्ध तुम्ही आपोआप होता। आणि इथे मात्र या युवा गोलंदाजावरती दर्शवला गेलेला विश्वास, पहिल्या 3 चेंडूवरती अक्षरशः पायांमध्ये बेड्या टाकल्या होत्या, आणि त्यानंतर मात्र चेंडू डिक्लेअर झोनला स्पर्श करून पुन्हा मैदानाच्या आतमध्ये आलाय। तर नक्कीच डिक्लेअर झोनला स्पर्श करून जर का चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला तर मात्र तुम्हाला धावून धावा घ्यायचे, की डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेल्यानंतर तिथे धावा घोषित आहेत। पंचांनी हे थोडंसं क्लिअर करायचंय। धावा घोषित आहेत सर, येस धावा घोषित आहेत, म्हणजे एकच धाव
या मागील चेंडूवरती पाहायला मिळेल. आणि आता मात्र ज्या खेळाडूचा आपण सातत्यानं उल्लेख करत होतो, अगदी मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर कार जिंकणारा ओमकार केडी, यावेळेस मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये फुलर लेनचा चेंडू होता. सिंगल मात्र धावफलकावरती आली आहे. दुसरी धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा मानस नाहीये. मी सुरुवातीलाच म्हटलं की वन ऑफ द फास्टेस्ट आउटफील्ड असणारं हे मैदान आहे. इथे चेंडू वेगानं ट्रॅव्हल करतो क्षेत्ररक्षकापर्यंत. पहिलं षटक या ठिकाणी पाहता पाहता होतंय समाप्त. आर्यननं मात्र चांगलं कमबॅक या गोलंदाजीमध्ये दर्शवलंय. जरूर एक नो चेंडू आला होता ज्यावरती षटकार सिंगल आपल्याला पाहायला मिळाला. डिक्लेअर झोन मध्ये तो चेंडू गेला होता. एकूणच पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आपण पाहतोय बिनबाद 6 धावा. एक संत सुरुवात आहे, सावध सुरुवात आहे, परंतु हे व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट आहे. आपण नेहमी म्हणत असतो की जिथे वादळ येणार असतं तिथे काही काळ शांतता हा निसर्गाचा नियम आहे. अगदी त्या प्रकारची ही शांतता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे का? कारण जोपर्यंत हे दोन आघाडीचे फलंदाज मैदानावरती आहेत, दबाव हा कायम क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावरती असेल. इथे मात्र गोलंदाजीमध्ये होतोय बदल. कृष्णा त्रिपाठीच्या हातामध्ये इथे मात्र सोपवला जातोय चेंडू. पहिलं षटक हाताळलं होतं आर्यन भोईरनं आणि त्यानंतर मात्र कृष्णा त्रिपाठीच्या हातामध्ये पुन्हा एकदा संघनायकांना विश्वासानं चेंडू सोपवलाय. एका स्लिपसह कृष्णा देखील सज्ज होतोय डावखोऱ्या हाताचा फलंदाज ओमकार केडीसाठी. यावेळेला आखोट टप्प्याचा चेंडू होता. जणू निमंत्रण, लेंथ पाहिली, लाईन पाहिली आणि त्यानंतर मात्र स्टान्स बदलला. गिरकन गिरकी घेत चेंडूला भिरकावून दिला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांन करता. षटकार पा जो दबाव निर्माण केला होता पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा आल्या होत्या. त्या अनुषंगानं इथे आक्रमण करणं अपेक्षित होतं आणि तो आक्रमण ओमकारनं मात्र आपल्या खेळीमध्ये दर्शवलाय. खरं तर आपल्या डावाची सुरुवात एकेरी स्वरूपाच्या धावेने करणारा हा खेळाडू अचानक आक्रमक होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. षटक क्रमांक 2 कृष्णा या ठिकाणी हातात आहेत. युवा गोलंदाज आहेत आणि या युवा खेळाडूंचा बराचसा भरणा या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघ म्हटला तर बरेचसे कळंबोलीचे खेळाडू आणि प्रेक्षक देखील हा सामना एन्जॉय करत असतील. दीपक शेठ चव्हाण साहेब यांच्या संकल्पनेतून हा साकारलेला हा संघ आहे. मागील काही वर्षांपासून सातत्यानं व्यावसायिक दर्जाच्या क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय. यावेळेला थोडासा फ्रंट लेग स्किट होताना आपण पाहिला. जिथे फ्रंट लेग लँड होतो ना त्या ठिकाणी मात्र बॉडीचं बॅलन्स ठेवू शकले नाही आहेत आणि त्यामुळे दिशेवरचं नियंत्रण हरपलं गेलं. अगदी टप्पा देखील पाहिला जातोय ओमकारच्या माध्यमातून आणि ओमकार आक्रमक होणार. कारण एका बाजूने अटॅकिंग क्रिकेट, ज्यावेळेला पहिलं षटक संपलं त्यावेळेला फक्त 6 धावा धावफलकावरती होते आणि तिथून दोनही खेळाडू एकत्र आले. दोनही खेळाडूने चर्चा केली, विचार विनिमय. इथे मात्र जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न. इट्स अ वाईड बॉल आउट ऑफ रीच. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर जो दबाव आहे ना तो दबाव सातत्यानं पाहायला मिळाला. कृष्णा त्रिपाठी या गोलंदाजावरती थोडासा बचाव करण्याचा प्रयत्न होतोय. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. काही प्रेक्षक त्या ठिकाणी स्क्रीनच्या मागे, त्यांना विनंती असेल की जर चेंडू पॉसिबल असेल तर आपण तिथून पुन्हा मैदानाच्या आतमध्ये द्या. अन्यथा नवीन 15 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 15 धावा धावफलकावरती आहेत. इथून कमीत कमी सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा जर आपण विचार केला तर सर्वोच्च सांघिक धावसंख्या 5 षटकांमध्ये 85 ही पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिली होती, जिथे चॅम्प्स 11 या संघाने मात्र ती धावसंख्या उभारलेली. यावेळेला वेगवान आणि तेज सर्रा चेंडू, जो ब्रेक मिळाला
चेंडू हरवल्यानंतर तिथे स्वतःला कॉन्सन्ट्रेट केलं, स्वतःवरती विश्वास दर्शवला, आपली स्ट्रेंथ काय. अगोदरच्या 2 चेंडूंचा जर आपण विचार केला तर थोडासा बचावात्मक पवित्रा पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर मात्र अटॅकिंग गोलंदाजी, याही वेळेला बँग ऑन टार्गेट. अगदी विकेटच्या अंतिम चरणामध्ये इथे संधी निर्माण केली आहे, वाईड थ्रो आलाय, डायरेक्ट हिट जर का झालं असतं तर मात्र संधी ही नक्कीच निर्माण केली जाऊ शकत होती. इथे विश्वजित ठाकूर मोठ्या देखील आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि व्यावसायिक स्तराचं क्रिकेट म्हटलं ना तर ही नावं सातत्यानं आपसुकपणे आपल्या डोळ्याच्या समोर येतात, आपल्या ओठांवर येतात आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी तमाम क्रीडा रसिक देखील मैदानाच्या दिशेनं गर्दी करतात. विश्वजित ठाकूर मिस्टर JPL यावेळेस मात्र पदार्पण करतोय या मैदानावरती, त्याचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. एक विक्रमवीर खेळाडू, परंतु इथे मात्र कमबॅक कृष्णाचं कमालीचं राहिलंय. कृष्णा त्रिपाठी सुरुवात जरूर अवांतर चेंडूला केली, त्यानंतर मात्र आपल्या स्ट्रेंथ वरती त्यांना विश्वास दर्शवला आणि हे होणं गरजेचं आहे. क्रिकेट म्हटलं, व्यावसायिक स्तराचं क्रिकेट म्हटलं तर तुम्हाला तुमची स्ट्रेंथ, ॲबिलिटी, तुमची गुणवत्ता या सर्व गोष्टींवरती विश्वास दर्शवावा लागतो. इथे पावलांचा वापर विशाल शहा अलॉंग द कार्पेट, प्रॉपर टायमिंग नाहीये, सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केले जाईल. एका बाजूने अटॅकिंग क्रिकेट अपेक्षित आहे. आता प्रेक्षकांना देखील जणू चंग बांधला असेल, फिंगर्स क्रॉस केले असतील की इथून मात्र अटॅकिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार का. कारण ओव्हर नंबर 2 आहे, षटक क्रमांक 2 या ठिकाणी सुरू आहे आणि दोनही खेळाडू ओळखतात की आता पुरे झालं, इथून मात्र आपला स्वाभाविक खेळ मैदानावरती करणं गरजेचं आहे. कारण हे शॉर्टर फॉर्मॅट आहे, 5 षटकांची लढत आणि इथे मात्र पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर डिस्पॅच केलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड पद्धतीचा फटका ओमकार केडीच्या बॅट मधून येतोय, हा दुसरा षटकार. या 6 धावेनं संघ जाऊन पोहोचलाय 23 धावा धावफलकावरती, 23 रन्स ऑन द बोर्ड. पण क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो, क्रिकेट असो किंवा आपलं दैनंदिन जीवन, वेल बिगिन इज अ हाफ डन असं म्हटलं जातं. इथे सुरुवात पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावांची राहिली. फर्स्ट इम्प्रेशन आपल्याला गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालं सिल्वर स्टार्स भिवंडी संघाचं, परंतु त्यानंतर मात्र फाईट बॅक करताना आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स संघ देखील दुसऱ्या षटकामध्ये 23 या धावसंख्येपर्यंत मजल मारतोय. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय, 11:30च्या सरासरीनं 23 धावा धावफलकावरती आल्या आहेत आणि पुन्हा एकदा मोर्चा संघनायकांना वळवलाय. आर्यन भोईर या आपल्या आघाडीच्या गोलंदाजाकडे. धावा डिफेंड करणं, धावा रोखणं, फलंदाजांच्या पायांमध्ये बेडा टाकणं आणि खास करून विकेटसाठी, कारण इथे तुम्हाला विकेटची गरज आहे. कारण हे 2 फलंदाज आणखीन एक षटक जर का मैदानावरती उभे राहिले तर मात्र येणारा जो शेवटची 2 षटकं असणार आहेत ही गोलंदाजांसाठी थोडासा कठीणतम काळ असणार आहेत. त्यामुळे इथून जर तुम्हाला बचाव करायचा असेल तर रेग्युलर इंटरव्हलला विकेट्स घेणं, दबाव बनवण्याची ही रणनीती आहे आणि त्यामुळेच आपल्या आघाडीच्या गोलंदाजाकडे संघनायकांना मोर्चा वळवलाय. इथे आर्यन भोईर वरती विश्वास दर्शवला गेला आहे, परंतु आता आर्यन भोईरला देखील तयार व्हावं लागेल, कारण इथून दोनही फलंदाज सेट आहेत. 12 चेंडूंचा दोनही फलंदाजांना सामना केलाय आणि पहिल्याच चेंडूवरती विशाल शहाच्या बॅटमधून देखील पाहायला मिळतोय तो दमदार षटकार. एक फ्लॅट बॅटेड षटकार होता, जास्त उंची या षटकारामध्ये नव्हती, परंतु धावा 6 महत्वाच्या आहेत त्या आदित्य प्रिया संघासाठी. परंतु इथे मात्र संधी निर्माण केली आहे. पहा, अशा प्रकारचे झेल तुम्हाला बळीमध्ये कन्वर्ट करावे लागतील. या चुका तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये महागात ठरतील, कारण विशाल शहा जो विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा फलंदाज आहे, या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आणि अनेक मैदान गाजवणारा खेळाडू आणि अशा खेळाडूला मिळालेलं हे जीवनदान कदाचित येणारा काळ गोलंदाजांसाठी आव्हानात्मक असणार आहे. यावेळेला अलॉंग द कार्पेट चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने चेंडूवरती ताबा मिळवतोय. वन ऑफ द फास्टेस्ट आउटफील्ड. पहा, इथे तुम्हाला चेंडू स्लो होताना पाहायला मिळणार नाही, इथे तुम्हाला चेंडू तितक्याच वेगाने क्षेत्ररक्षकापर्यंत ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. त्यामुळे डीप मध्ये चेंडू गेलेला असताना, डीप मिड विकेटला गेलेला असताना देखील फक्त 1 धाव फलकावरती आली आहे. याचं आणखीन एक कारण असू शकतं की ओमकार गणीच्या बॅटमधून 2 षटकार आले, त्यामुळे त्याचा जो कॉन्फिडन्स लेवल आहे तो एका वेगळ्या उंचीवर आहे. यावेळेला समोरच्या दिशेनं प्रॉपर टायमिंग नाहीये, परंतु गॅप मध्ये चेंडू 1 बाउन्स इनटू द फिन्स. 4 धावांसाठी ओमकार यावेळेला मात्र गरजतोय, बरसतोय. मिळत आहे 4 महत्वपूर्ण धावा धावफलकावर.
या 4 धावेनं संघाची एकूण धाव संख्या 36 धावा. 1 बाउन्स. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. गॅप शॉट सिलेक्शन हे देखील तितकंच महत्वाचं आहे. पावसाळी रबर बॉल मध्ये तुम्हाला ताकदीपेक्षा टायमिंग हा सर्वाधिक महत्वाचा असतो. ओव्हर नंबर 3. आर्यन आपल्या स्पेल मधील दुसरं षटक हाताळत आहेत, तर सांघिक तिसरं षटक. म्हणजे इथून मात्र येणारे जे गोलंदाज असतील ते तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे गोलंदाज असतील ते ओव्हर नंबर 4 आणि 5 हाताळतील. हे कॅल्क्युलेशन देखील या दोनही खेळाडूंच्या माइंड मध्ये सेट असणार आहे. अवांतर चेंडूचा इशारा. 37 धावफलकावरती येत आहेत. या धावसंख्येला कुठेतरी 70 प्लस बनवण्याचा प्रयत्न असेल, परंतु इथे मात्र चांगला कमबॅक आहे. यावेळेला फ्लाइट केला होता चेंडूला, थोडीशी उंची जास्त दिली गेली, तर डबल माइंडेड झाले. सुरुवातीला आक्रमक, त्यानंतर मात्र डिफेन्सिव्हली खेळण्याचा प्रयत्न केला. ओमकारला चकमा देणं ही तितकी सोपी गोष्ट नाही आहे, परंतु कमबॅक आयुष्य असो किंवा क्रिकेट, गोलंदाजीमध्ये मात्र जबरदस्त पुनरागमन पाहायला मिळालंय. का आर्यन वरती विश्वास दर्शवला गेला. खरं तर विकेटची तलाश होती, विकेटची गरज होती, विकेट आली नाही आहे, परंतु धावा रोखण्यामध्ये मात्र यश आलंय. एक षटकार एक चौकार वगळता या षटकामध्ये मात्र धावा आल्या त्या 14. 3 षटकांचा खेळ संपलाय. 37 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 12 चेंडू कशा प्रकारे गोलंदाज सर्वाइव्ह करतील की फलंदाज आक्रमक होतील. पहिल्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि इथून मात्र सूचना अगदी आदित्यप्रिया लॉजिस्टिक्स संघाच्या चंबूवरून देखील येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिल्वर स्टार भिवंडी विरुद्ध आदित्यप्रिया लॉजिस्टिक्स कळंबोली या दोन संघादरम्यानची पहिल्या फेरीतील चौथी आणि अंतिम लढत आपण या मैदानावरती पाहतोय. त्यानंतर मात्र दुसऱ्या फेरीतील सामने आपल्याला पाहायला मिळतील आणि गोलंदाजीमध्ये मात्र पहिलं परिवर्तन जरूर या ठिकाणी पाहायला मिळतंय. अर्जुन बांगर गोलंदाज आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. अर्जुनच्या गोलंदाजींचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर विकेट टू विकेट गोलंदाजी करणं क्रमप्राप्त ठरणार आहे. इथे तुम्हाला जास्त हात खुले करण्याची संधी देणं म्हणजे जणू विपक्षी संघातील फलंदाजांना निमंत्रण देण्याप्रमाणे असणार आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये आपण पाहिलं आर्यन बोईरची 2 षटकं. आर्यन बोईरच्या गोलंदाजीचा पृथक्करण 2 षटक 0 निर्धाव 20 धावा आणि कोणत्याही प्रकारची सफलता नाहीये. एक षटक हाताळलं कृष्णा त्रिपाठीनं. सुरुवात थोडीशी खराब राहिली. अवांतर चेंडू षटकार पाहायला मिळाले, परंतु 17 धावा याही षटकामध्ये खर्च झाल्या आणि त्यानंतर अर्जुन बांगर या गोलंदाजावरती मात्र विश्वास दर्शवला गेला. जो मोमेंटम आहे तो मोमेंटम कायम राखण्याचा प्रयत्न इथे असेल. एकूणच 37 धावा धावफलकावरती आहेत. प्रवीणजी दुगाडे नेहमी म्हणत असतात की 5 षटकांच्या सामन्यांमध्ये 16ची सरासरी देखील सुरक्षित मानली जात नाही. हे मॉडर्न डे क्रिकेट आहे. इथे मात्र स्विंग पाहायला जरूर मिळालाय. वरुण राजांच्या कुठेतरी जी कमतरता आहे ती जरूर जाणवते. चला चाम्स 11 पनवेल आणि गावदेवी गावठाण या दोनही संघनायकाच्या कर्णधारांना विनंती असेल, संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस साठी यायचंय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना या ठिकाणी खेळवला जाईल, परंतु इथे अर्जुन ज्या विश्वासाला चेंडू सोपवला गेलाय तो विश्वास मात्र तुम्हाला सार्थ ठरवावा लागेल. पहिले 2 चेंडू अवांतर आलेत. 1 फॉर द ओव्हरचा इशारा देखील स्क्वेअर लेग पंचांचा मुख्य पंचांचा येतोय. ओव्हर शोल्डर हाईट खरं तर चेंडू नियंत्रणामध्ये ठेवू शकले नाहीयेत आणि इथे लगेचच यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये असणारे खेळाडू मात्र त्यांना काहीशी कानमंत्रणा देत असताना आणि विशाल शहाला देखील ओमकार या ठिकाणी कानमंत्रणा देताना की इथून मात्र तुम्हाला हे 12 चेंडू आक्रमक खेळ मैदानावरती करावा लागेल इन एनी हाऊ कंडिशन. परंतु इथे चेंज ऑफ पेस. 2 खराब चेंडू फेकल्यानंतर बॅक ऑन ट्रॅक येण्याचा प्रयत्न. अर्जुन बांगर आपल्याला गोलंदाजच्या मार्क वरती पाहायला मिळत आहेत. सिल्वर स्टार भिवंडी फाईट बॅक करतोय. नाणेफेकीचा महत्वपूर्ण कौल जिंकला. याही वेळेला थोडासा चेंज ऑफ पेस. अगदी फलंदाजालाच नव्हे तर यष्टी रक्षक आणि त्याच्या मागे उभ्या असणाऱ्या स्लीप कॉरिडॉर मधील क्षेत्ररक्षकाला देखील या चेंडूने चकवलंय. तर एकूणच
धावा धावफलकावरती उमेशजी आमच्यापर्यंत माहिती देतील. 40 रन्स ऑन द स्कोर कार्ड, 40 धावा धावफलकावरती आहेत. येस, इट्स ऑफ द बॅट आहे. डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू गेलाय, त्यामुळे स्ट्राईक देखील रोटेट होताना आपण पाहिली. विशाल शहा असतील आता नॉन स्ट्रायकिंग एंडला, आणि स्ट्रायकिंग एंडला मात्र ओमकार केणी. या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी तमाम क्रीडा रसिक मात्र नेहमी आतुरलेले असतात. आणि कमालीचा टायमिंग आहे, अगदी आउटसाइडचा हा चेंडू होता आणि कमालीचा हेलिकॉप्टर स्कूप आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी ओमकारच्या बॅट मधून मात्र अशा प्रकारचे दर्जेदार फटके नेहमीच अपेक्षित, आणि 6 धावा मात्र आल्यात. या 6 धावेनं अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती 46 धावा आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघाच्या. इथून आक्रमक अर्जुन, थोडासा दबावाखाली जरूर पहिले 2 षटक अवांतर, त्यानंतर पहिले 2 चेंडू अवांतर षटकातील, त्यानंतर मात्र कमबॅक चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला. परंतु इथे मात्र ओव्हर द पॉइंट खेळण्याचा प्रयत्न रक्षकावर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षकाकडून आणखीन एक चूक. या अगोदर विशाल शहाला जीवनदान मिळालं होतं, त्यानंतर मात्र ओमकार केण्याला मिळतंय जीवनदान. आणि अशा प्रकारचा आउटफील्ड मध्ये जर तुमचं क्षेत्ररक्षण राहिलं तर मात्र संघाला एक आव्हानात्मक धावसंख्येला जरूर सामोरं जावं लागेल. एकूणच 2 धावेनं संघाची धावसंख्या 48, 48 धावा ओव्हर नंबर 4. 4थ्या क्रमांकाचं षटक मैदानावरती सुरू असताना यावेळेला समोरच्या दिशेने खेळलाय, आणखीन एक संधी. यावेळेस मात्र ही संधी गमावली जाणार नाही. कंप्लीट केला जातोय झेल. सूरजनं मात्र हा झेल कंप्लीट केलाय आणि पहिला विकेट मात्र इथे गमावलाय तो आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या संघानं. ओमकार केने बाद झाले. कमालीचा एफर्ट्स पाहायला मिळालं. अगदी आमच्या 24 लाईव्ह इव्हेंटचा मुख्य कॅमेऱ्याच्या ठीक समोर हा झेल, आणि काय कमालीचं कॅमेरा वर्क पाहायला मिळतं. हीच तर खासियत आहे 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज पाहत आहे. आणि संपूर्ण टीम मात्र एक दर्जेदार प्रेक्षेपणासाठी जणू सकाळच्या सत्रापासूनच कंबर कसली, आणि एक दर्जेदार क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळते. चला, सिल्वर स्टार भिवंडी संघ, इथे आपल्याला टीम मीटिंग करता येणार नाहीये, पंच देखील या सूचना आपल्यापर्यंत करतील. इनॅट नंबर 3 न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर इनॅट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. भावेश नाईक संघनायकाच्या भूमिकेमध्ये आहेत. आदित्य प्रिया संघाचं प्रतिनिधित्व आज त्यांच्या खांद्यांवरती आहे. गोलंदाज अर्जुन, यावेळेला मात्र जोरकस प्रहार, चेंडून अंतर गाठलंय की फक्त उंची. क्षेत्ररक्षक जरूर त्या ठिकाणी, आणि हा चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता अगदी पॅव्हिलियन मधूनच सेट होऊन आलेले आहेत की काय, अशा प्रकारचा हा फटका पाहायला मिळालाय. याकरता तुमच्यामध्ये आत्मविश्वास असणं गरजेचं आहे, आणि तो आत्मविश्वास अशा प्रकारच्या स्पर्धांच्या माध्यमातून येत असतो. आणि हेच कारण आहे की वासुशेठ बोईर साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून RR ट्रॉफी 2024 ची ही संकल्पना या ठिकाणी आखली गेली. सलामत प्रमाणे यावर्षी देखील ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय, एन्जॉय करतोय. या स्पर्धेचा आज शुभारंभ आपण पाहिला, आणि त्यानंतर मात्र व्यावसायिक स्तराचं क्रिकेट या विभागामध्ये बऱ्याचशा वेळेला आपल्याला विविध स्पर्धांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. अनेक दिग्गज खेळाडू आज टेनिस क्रिकेट विश्वातील असोत किंवा लेदर बॉल क्रिकेट विश्वातील असोत, अगदी व्यावसायिक स्तरावरती ज्या खेळाडूंनी आपला नावलौकिक मिळवला ते सर्व दिग्गज खेळाडू एका छताखाली आणणारी ही स्पर्धा आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. एकूणच धावफलकावरती अर्धशतकाच्या पार 54 धावा. अंतिम षटक, हाडामारीचं षटक, स्लॉग ओव्हर, आणि इथे पंचांच्या इशाऱ्याची आपण जरूर वाट पाहणार आहोत. दुजोरा जरूर दिलाय, फलंदाज सुरक्षित आहेत. रनिंग बिटवीन द विकेट कमालीची राहिली आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर भावेश नाईक आपल्याला पाहायला मिळतात. तर स्ट्रायकिंग एंडला मात्र सलामीला आलेले फलंदाज विशाल शहा. मुळतः आक्रमक शैलीचे फलंदाज आहेत, परंतु आपली आक्रमकता
दाखवण्याची फारशी संधी मिळाली नाही, परंतु इथे हात खुले करण्याची संधी. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, हाफ ट्रॅकर आणि त्याचा पुरेपूर फायदा. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे फ्लॅट बॅटेड षटकार. या षटकारानं संघाची एकूण धावसंख्या 62, 62 धावा धावफलकावरती आलेत. कमालीचा अप्रोच पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 17, तिसऱ्या षटकामध्ये 14, चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा 17 आणि त्यानंतर मात्र हे षटक. आतापर्यंत 2 चेंडू झालेत आणि तब्बल 8 धावा धावफलकावर आल्यात. चला, विनंती असेल गावदेवी गावठाण आणि त्याचबरोबर चॅम्प्स पनवेल दोनही संघनायक उपस्थित राहायचं आहे. चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. चेंडू पुरवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. बॉल तर पहिल्या सत्रातील 4 चेंडूंचा खेळ अजूनही येणं बाकी आणि या 4 चेंडूंमध्ये कितपत धावा धावफलकावरती उभारणार. प्रवीणजी दुगाडे सर, आपण या ठिकाणी अंदाज बांधला होता की 70+ धावा या धावफलकावरती उभारणं अनिवार्य ठरणार आहे, कारण प्रतिस्पर्धी संघ देखील युवा खेळाडूंचा भरडा असलेला संघ आहे. अगदी भिवंडीपासून ते इथपर्यंतचं अंतर कापून हा संघ या ठिकाणी आलेला आहे. दूरवरून आलेला हा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालेला. बरेचसे मुंबईचे व्यावसायिक स्तराचे खेळाडू देखील आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय, त्यामुळे सामने चुरशीचे होणार यात मात्र शंका नाहीये. परंतु धावांचं आव्हान कितपत असणार आहे, कारण जे तुम्ही आव्हान उभारताना त्याच्यावर प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंवरची जी मानसिकता आहे, जो दबाव आहे, तो दबाव तुम्हाला पाहायला मिळतो. खरं तर व्यावसायिक स्तराच्या स्पर्धांमध्ये, व्यावसायिक स्तराच्या खेळामध्ये, व्यावसायिक स्तराच्या क्रिकेटमध्ये दबाव नावाचा शब्द नसतो. कारण त्या क्रिकेटला नेहमी आपण म्हणतो की जो डर गया वो घर गया. आणि अशा प्रकारचा खेळ मैदानावरती होणं अपेक्षित आहे. जितक्या धावा उभारल्या जातील, गावदेवी गावठाण संघाचं उदाहरण या ठिकाणी आहे की ज्यांना 49 धावा बनवल्या आणि त्या धावा डिफेंड केल्या. म्हणजे तुमचा जो आत्मविश्वास आहे, तो आत्मविश्वास हा सर्वाधिक महत्वाचा. इट्स अ व्हाईट बॉल. पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा होतोय. अवांतर धावेनं 1 ही धावसंख्या धावफलकावरती अंकित केली जाते. इट्स 63. विशाल यावेळेला मात्र शफल अक्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बॅटीचा लीडिंग एज आणि डिस्टन्स कव्हर करू शकले नाहीयेत. शॉर्ट स्क्वेअर लेगला 30 यार्ड सर्कलमध्ये हा झेल मात्र कंप्लीट केला जातोय. अंतिम षटक आपण पाहतोय योगेश भालेकरच्या खांद्यांवरती मात्र ही जबाबदारी सोपवली गेली आणि झेल, सहज सोपा झेल इथे मात्र कंप्लीट केला जातोय. नजरा आता खेळून राहिल्या आहेत. आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स संघाकडून इनॅट नंबर 4 कोणता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येईल. विश्वजीत ठाकूर, मिस्टर JPL, ज्या खेळाडूंना अक्षरशः मी म्हणेन तमाम रायगड वासियांचीच नव्हे तर तमाम भारतीयांची मनं जिंकली. अगदी महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन देखील या खेळाडूंना प्रभावित करणारा खेळ केला. जुन्नर प्रीमियर लीग पासून नावारूपाला आलेला खेळाडू विश्वजीत यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि अगदी आयडियल सिच्युएशन आहे. विश्वजीत सारख्या खेळाडूसाठी ही एक मी म्हणेन की जबेची बाजू असणार आहे, कारण आक्रमकता या खेळाडूमध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळते आणि अशा प्रकारच्या सिच्युएशन मध्ये जिथे एक प्लॅटफॉर्म सेट केलेला आहे तिथे मात्र तुम्हाला एक गोल्डन टच द्यायचा, एक गोल्डन फिनिश द्यायचा आहे आणि नेहमीच अशा प्रकारच्या सामन्यांमध्ये एन्जॉय करताना आपण विश्वजीत ठाकूर मोठा याला पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. फ्रेश लेग्स आहेत. इथे मात्र विकेट करण्याचा प्रयत्न पंचांकडे आचाळभूत नजरेनं पाहिलं गेलं. अपील देखील केल्या. दोन्ही हात या ठिकाणी पहिलावत असताना अवांतर चेंडूची मागणी देखील केली गेली, परंतु ही रणनीती देखील असू शकते. इथून मात्र आणखीन एक चांगला चेंडू आणि याचबरोबर खेळाचा पूर्वार्ध मात्र समाप्त झाला. शेवटच्या 2 चेंडूवरती कमालीचं कमबॅक राहिलंय ते गोलंदाजाचं. एकूण धावा धावफलकावरती उमेशजी आमच्यापर्यंत माहिती देत आहेत 65 आणि विजयासाठी 66 धावांचं लक्ष्य या ठिकाणी उभारलं जातं आणि या लक्ष्याचा कशा पद्धतीने केला जाणार पाठलाग ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती होतोय बदल. मी थोडासा थांबतोय, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा
RR ट्रॉफी 2024 आणि जसा खेळाचा उत्तरार्ध होईल सुरू तसा आवाज असेल मायक्रोफोनच्या माध्यमातून प्रवीणजी दोगाडे सरांचा. शुक्रिया प्रवीण अर्जुन सर. चैंप्स 11 पनवेल और गावदेवी गावठाड़ अगला मैच है, दूसरे दौर का पहला मैच. दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है. पहले इनिंग की अगर हाइलाइट्स हम देखें, काफी अच्छी इनिंग खेली थी ओंकार कीणी ने 26 रनों की, और उनका साथ दिया था विशाल शाह ने 22 रनों की पारी खेली थी. आदित्य प्रिया लॉजिस्टिक टोटल रन बने थे 5 ओवर की समाप्ति के बाद 65. जीत के लिए 66 रनों की जरूरत है. विश्वजीत ठाकुर इस स्क्वाड में शामिल हो चुके हैं. उनके 2 ओवर काफी कुछ अहम होंगे इन रनों को बचाने के लिए, क्योंकि बड़े मंच का बड़ा खिलाड़ी के तौर पर पूरा रायगढ़ टेनिस क्रिकेट, पूरा विश्व टेनिस क्रिकेट इन्हें जानता है. लेकिन अब देखना यह होगा इन रनों को बनाने की कोशिश किस तरह से होगी. सिल्वर स्टार भिवंडी की तरफ से इस टीम की मैं तारीफ करना चाहूंगा. सिल्वर स्टार की समय पे आए, इंतजार किया अपने मैच तक, ऑर्गेनाइजर्स को काफी कोऑपरेट किया. ऐसी काफी कम टीमें देखने का मौका मिलता है हमें टेनिस और रबर बॉल क्रिकेट में, जो पंक्चुअलिटी और डिसिप्लिन के साथ चले, और इसीलिए सिल्वर स्टार तो जरूर उस टीम की हमें तारीफ करनी चाहिए. सिल्वर स्टार भिवंडी पंक्चुअलिटी और डिसिप्लिन से मंजी हुई ये टीम. प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी बीच मैदान पर जा रही है. ट्वेल्थ मैन सिल्वर स्टार भिवंडी, 12th मैन. 66 रनों का लक्ष्य है. देखना ये होगा. कई उलटफेर हमें देखने का मौका मिला, लेकिन आज के दिन में पनवेल और उरण के यंगस्टर्स ने लोगों का दिल जीता. खास तौर से जब मैच हुआ गावदेवी गावठाड़, जहां पर 50 रन बचाने थे उनके गेंदबाजों को, तो संकेत पाटिल और रोहित गरत, एक पनवेल और उरण के इन दोनों यंगस्टर्स ने दिल जीता. उसके बाद अगर देखा जाए तो महेश उरणकर की सेना के यंगस्टर्स आदित्य पाटिल, वामन डोंगरी, परेश कड़के, रोडपाली, अनिकेत मोगल साई, इन यंगस्टर्स ने यकीन मानिए दिल जीता. आज के दिन में जिस तरह से वो खेले और खेल रहे हैं, तो चैंप्स 11 पनवेल बनाम गावदेवी गावठाड़, इन दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है. दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा. गावदेवी गावठाड़ बनाम चैंप्स 11 पनवेल. तो जरूर मैच के दूसरे सत्र की तरफ हम चलेंगे, जहां पर सिल्वर स्टार भिवंडी की तरफ से प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी प्रतीक और विनीत. अब देखना यह होगा कि स्ट्राइक कौन सा बल्लेबाज लेता है. प्रतीक और विनीत प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी. तो आदित्य प्रिया लॉजिस्टिक की तरफ से राहुल जोगाड़िया. तो गेंदबाज राहुल जोगाड़िया गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे. पहली बार इन्हें जब बेस्ट बॉलर ऑफ द किताब मिला था तो रायगढ़ में मिला था, खालापुर में मिला था. उम्र की 16वें साल में वो राहुल जोगाड़िया इस वक्त तो जरूर इस टूर्नामेंट के लिए पहली इनामी राशि 50,000 जरूर है, दूसरी 25,000 खूबसूरत ट्रॉफियां. लेकिन जो मैन ऑफ द सीरीज की जो साइकिल है उसके बदले कैश प्राइज 5,000 रुपए दिए जाएंगे, और उसके बाद बेस्ट बैटर ऑफ द टूर्नामेंट, बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट इनके लिए 2,000 और बेस्ट फील्डर ऑफ द टूर्नामेंट इनके लिए 1,000 का कैश प्राइज. एक खूबसूरत
माहौल बनाया जा चुका है। परेश ठाकुर यहां पर आ चुके हैं गावदेवी गावठान की तरफ से। मैं चैंप्स 11 पनवेल के कप्तान से गुजारिश करना चाहूंगा कि आपको आना जरूर है। भूषण पाटिल, तो राहुल जोगाड़िया लेफ्ट आर्म ओवर द विकेट, स्ट्राइकर एंड पर विनीत माली। सिल्वर स्टार भिवंडी 66 रनों का पीछा करना है। नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट। क्रिकेट में एक चीज मशहूर है, कोई भी चीज मुश्किल जरूर होती है दोस्तों, लेकिन नामुमकिन नहीं होती, और नामुमकिन को मुमकिन बनाना आना चाहिए। लेकिन विनीत ने लॉफ्टेड खेला है सीधा मिड विकेट के फील्डर के हाथों में, और यह पहला झटका मिला सिल्वर स्टार भिवंडी को 0 पर। भूषण पाटिल प्लीज कोऑपरेट कीजिए, आपको टॉस के लिए आना है। दो बार आ चुके हैं यहाँ पर परेश ठाकुर। विनर वर्सेस विनर के मैच के लिए भी उन्हें रोका गया, तब भी वो तैयार थे, अब भी वो पहले से तैयार है। पहली गेंद के ऊपर राहुल जोगाड़िया को विकेट मिला। एक बेहतरीन कैच लिया अमित पाटिल ने मिड विकेट जोन से, लेकिन एक साझेदारी निभानी जरूरी है, क्योंकि 66 रन यूं ही नहीं पूरे होंगे, साझेदारी निभाना जरूरी है। हाल ही में हमारी टीम ने श्रीलंका का दौरा किया, वहां पर साझेदारी ना होने की वजह से छोटे छोटे टारगेट्स का पीछा नहीं कर पाए हम। तो टारगेट्स का पीछा करना है तो आप दोनों के बीच एक साझेदारी होना जरूरी है सिल्वर स्टार भिवंडी के लिए। वहीं दूसरी तरफ राहुल जोगाड़िया दूसरी गेंद डाली उन्होंने टिपक। गावदेवी गावठान के कप्तान यहां पर आ चुके हैं। चैंप्स 11 पनवेल के कप्तान अगर देरी करते हैं तो उन्हें पेनल्टी का सामना करना पड़ सकता है, पेनल्टी दी जा सकती है। बहुत ही बढ़िया गेंदबाजी हो रही है राहुल जोगाड़िया की, क्योंकि 3 गेंदों में अब तक इन्होंने रन दिए हैं 3, 2 ही रन, क्योंकि 2 डॉट गेंदें आ चुकी है। मैं देख रहा था कि दोनों तरफ के 12 मैन का ध्यान कितना है मैच के ऊपर, कितना फोकस कर रहे हैं। राहुल जोगाड़िया काफी क्लास दिखाते हुए अपनी गेंदबाजी का, और हमेशा हम कहते हैं ना कि फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमानेंट। गुणवत्ता आपके पास होनी चाहिए, और उस गुणवत्ता के आधार पर किसी भी मंच पर, किसी भी स्टेज पर, चाहे आपका जीवन कितना भी संघर्ष में क्यों ना हो, उस संघर्ष से आप सफलता की राह जरूर तलाश करते हैं। एक ही रन मिला वहां पे, काफी अच्छी गेंदबाजी बाय के तौर पर। ये संतोष चौधरी साहब का इशारा। टोटल आ चुका है 3 रन, 1 विकेट के नुकसान पर। आउट होने वाले खिलाड़ी थे विनीत माली, लेकिन स्ट्राइकर एंड पर अब प्रतीक पाटिल। ये व्हाइट बॉल का इशारा, और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल आता हुआ 4 रन। 66 रनों का पीछा करना है। राहुल जोगाड़िया 100% एफर्ट दे रहे हैं। वहीं दूसरी तरफ से एक्शन पे रिएक्शन होना भी जरूरी है, तब जाके ये रन पूरे किए जा सकते हैं। लेकिन पूरी तरह से बल्लेबाज को फॉलो करने वाली गेंदबाजी हो रही है। जो बल्लेबाज का टांस है, जो फुटवर्क है, कहां पे शफल हो रहे हैं, उस शफल को देखते हुए अपनी गेंदों को टर्न करा रहे हैं राहुल जोगाड़िया। देखिए बल्लेबाज खड़े रहे तो उन्होंने गेंद को दूर रखा और उसके बाद दूर से टर्न किया। चैंप्स 11 पनवेल के कप्तान तो भूषण पाटिल यहां पर आ चुके हैं। टॉस होना जरूरी। 4 ओवर का मैच ना। संदीप नाइक साहब इनके शुभ हाथों
प्रसन्न पाटिल दुंदरे गांव के ये गेंदबाज गेंदबाजी की बागडोर को संभालते हुए यंगस्टर है जिनको काफी मौका मिला और उन्होंने खुद को साबित किया। दुंदरे गांव से आगे आके क्रिकेट टेनिस में खेला, अच्छा खेला, अच्छी गेंदबाजी की और उस अच्छे क्रिकेट खेलने के कारण आज सभी टीमों के जो फ्रेंचाइजी है उनकी एक ख्वाहिश रहती है कि लेफ्ट आर्म बॉलर की रिक्वायरमेंट हो तो प्रसन्न पाटिल जैसे गेंदबाज हमारी टीम में होने चाहिए। तो पसंद किया जाता है ज्यादातर उन्हें, लेकिन ये गेंद दिशा से भटके के लेफ्ट आर्म राउंड द विकेट आए थे। बट बॉल का इशारा हुआ और इस वाइट बॉल से 66 का पीछा करते हुए सिल्वर स्टार भिवंडी 5 पे खेल रही है। स्ट्राइकर इन पर इस वक्त अगर हम देखें तो बल्लेबाज सूरज केणे, क्षमता है इनमें रनों को बनाने की। ये लगातार दूसरी वाइट बॉल डाली प्रसन्न पाटिल ने। देखिए व्यावसायिक स्तर पर क्या होता है, कॉन्फिडेंस लेवल जो प्रसन्न पाटिल का घटा हुआ था उसको मद्देनजर रखते हुए उनको तब्दील किया गया। आशीष मेहरुल आशीष मेहरुल इस दूसरे ओवर की शुरुआत करेंगे और ये देखिए प्रसन्न पाटिल के 2 वाइड चल सकते थे लेकिन ये फुल टॉस गेंद के ऊपर ये छक्का आता हुआ। रिव्यू चलिए थर्ड अंपायर। इट्स नो बॉल, तो 7 रन और अगली गेंद होगी फ्री हिट। ये होता है, खिलाड़ी को बैकअप करना जरूरी है। देखा आशीष मेहरुल ने कि 2 बॉल वाइड डाली है प्रसन्न पाटिल ने, लेकिन अगर बैकअप देते उन्हें तो शायद ये नौबत ना आती। तो बैकअप देना जरूरी है। हमेशा विश्वजीत ठाकुर भी जानते हैं कि खिलाड़ी को सपोर्ट की कितनी जरूरत होती है। जब उनका पड़ाव थोड़ा पीछे हो तो उन्हें आगे ले जाने के लिए। टोटल 13 रन फ्री हिट है ये। 1 रन जरूर मिलेगा बल्लेबाज सूरज केणे को और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 14 रन। दूसरे ओवर की शुरुआत की थी आशीष मेहरुल ने, जो पहली गेंद उन्होंने नो बॉल डाली थी। कुल मिला के एक्स्ट्रास के तौर पर इस दूसरे ओवर में 3 रन आए। एक छक्का आया खूबसूरत सूरज केणे के बल्ले से, बीमर के तौर पर जो गेंद की थी। आज रिजल्ट हमने देखे। आदिराज वड़गर बनाम नितिन स्मृति जो कोपर टीम खेल रही थी महेश रणकर के नेतृत्व में, उन्होंने भी सभी को चकमा दिया। एक बड़ी ताकतवर टीम को इस मैदान से बाहर किया। यही तो क्रिकेट की विशेषता है। आशीष मेहरुल जरूर वापसी करने की सोच होगी इनकी। काफी अच्छे गेंदबाज है, रबर बॉल स्पेशलिस्ट गेंदबाज इन्हें माना जाता है। बॉडी लैंग्वेज गेंदबाजी हो रही है ताकि आड़े बल्ले से गेंद सीधा डिक्लेरेशन जोन में चली जाए, ताकि जो छक्का उन्होंने खाया है बीमर के ऊपर, उस छक्के को किस तरह से कवर अप किया जाए। तो ये रणनीति है आशीष मेहरुल की। वहीं सिल्वर स्टार भिवंडी को डिक्लेरेशन जोन में ना खेलकर बल्लेबाजों को गेंदों को बाउंड्री पार कराना जरूरी है। काफी अच्छा खूबसूरत आरआर ट्रॉफी का ये खूबसूरत क्रिकेट का कारवा नियति स्पोर्ट्स के अध्यक्ष वासुशेठ दादा भोयर इनके जन्मदिन के अवसर पर इस रबर बॉल, एक बेहतरीन रबर बॉल ब्लास्ट क्रिकेट का
ऑर्गेनाइजेशन हमें देखने का मौका मिला है, ढेर सारा साथ मिला है। विशाल जीतेकर, संतोष पवार मुख्य ऑर्गेनाइजर्स की भूमिका में, और ये जन्मदिन लोगों के बीच मनाया जा रहा है। और क्रिकेट के खिलाड़ियों के लिए इतना खूबसूरत मैदान और इतनी बड़ी इनामी राशि। इस टूर्नामेंट में जो खिलाड़ी प्लेयर ऑफ द टूर्नामेंट बनेगा उसके लिए 5,000 रुपए की नकद इनामी राशि, बेस्ट बैटर बेस्ट बॉलर के लिए 2,000 और बेस्ट फील्डर ऑफ द टूर्नामेंट के लिए 1,000 रुपए का कैश प्राइज। लेकिन ये लेग स्टंप के बाहर, अंपायर का व्हाइट बॉल का इशारा, और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल आता हुआ 16 रन। 16 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। अभी भी एग्जैक्ट 50 की जरूरत, एग्जैक्ट 50 रनों की जरूरत है। अब देखना यह होगा, इस ओवर की गेंदें समाप्त हो चुकी है 4, और यह ऊंचा खेला है। क्या डेव स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर होगी गेंद, और ये नंबर 6 सिल्वर स्टार भिवंडी की चमक यहां पर नजर आ रही में छक्के से जो आशीष मेहरुल के खिलाफ लगाया बल्लेबाज सूरज केणे ने। इंडिया को कल ओलंपिक में सिल्वर मेडल भी मिला, और यहां पर सिल्वर स्टार भिवंडी की चमक हमें नजर आ रही है। 22 पर आता हुआ टोटल। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, यहां पर ओवर की हुई समाप्ति। 2 ओवर के खेल की समाप्ति के बाद 11 की औसत से 22 रन 66 का पीछा करते हुए स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। अगला मुकाबला चैम्प्स पनवेल बनाम गावदेवी गावठाण, और टॉस जीता है चैम्प्स पनवेल ने। तो 4 ओवर का मैच है अगला, तो तुरंत उन फैसलों के ऊपर अमल करना है। मैदान का जायजा लेना है तुरंत। देखिए अब ऑर्गेनाइजर हमारे काफी स्ट्रिक्ट हो चुके हैं। फिर से एक बार राहुल चौगाड़ी अपने स्पेल का दूसरा, और टीम की तरफ से तीसरा ओवर करते हुए एक वापसी वाला ओवर जरूर कोशिश की जाएगी राहुल जोगाड़िया द्वारा। डॉट गेंद आई, काफी अच्छा ओवर किया था उन्होंने पहला, लेकिन उसके बाद प्रसन्न पाटिल जैसे आए, 2 व्हाइट बॉल की उनकी कमान को संभाला आशीष मेहरुल ने। उस ओवर में रन गए टोटल 18 रन गए उस ओवर में। लेकिन यहां पर इंजर्ड, जरा देखिए पानी लेकर जाइए। देखिए जब बल्ले पर गेंद लगी और उसके बाद शरीर पर लगती है। सन्माननीय रायगड 40+ खजिनदार श्याम पाटील साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। सन्माननीय शामशेठ पाटील रायगड 40+ खजिनदार यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। आणि खरोखरच या मैदानासाठी शामशेठ पाटील यांनी खूप मेहनत घेतली आहे, आणि 40+ क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी अतोनात मेहनत जे करतायत ते आमचे खजिनदार 40+ रायगड शामशेठ पाटील यांचं या मैदानावर आगमन झालंय। त्यांच्याकडूनही आम्ही वासुशेठ भोयर नियती स्पोर्ट्स कोली कोपरचे अध्यक्ष यांना वाढदिवसाच्या आपण शुभेच्छा देऊयात। आणि खरोखरच रायगड 40+ एक स्लोगन आहे, एक धाव आरोग्यासाठी, आणि ते आरोग्य जपत जपत तरुणांना आरोग्याचा संदेश देणारे शामशेठ पाटील यांचं इथे आगमन झालंय। त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया। आणि आज नागपंचमी आहे, उद्या वाढदिवस जरी असला तरी आज संध्याकाळी मात्र वासुशेठ भोईर यांच्या वतीनं सर्व प्रकारच्या नागांना दूध पाजलं जाईल। कोबरा, इच्छाधारी, ब्लॅक कोबरा सगळे बल्ले से लग के जब गेंद शरीर पे लगती है ना तो वो ज्यादा तेज आती है, रफ्तार दुगनी होती है। सही मायने में प्रवीण अर्जुन सर आपने ठीक बात कही।
क्योंकि इसका एक्सपीरियंस मैंने किया था प्रैक्टिस के दौरान और तब से मैंने क्रिकेट ही नहीं खेला ग्राउंड पे जाके। तो इंजर्ड हुए, रिटायर्ड है। उसके बाद नए बल्लेबाज आकाश जांगीड़, राहुल जोगाड़िया आकाश जांगीड़ के लिए अच्छी गेंद दी। दोनों में आपसी तालमेल की कमी, रनआउट का खतरा था लेकिन थ्रो थोड़ा ऊंचा, थोड़ा नीचे रहता तो शायद ये मौका बनता राहुल जोगाड़ी के लिए। सिंगल जरूर मिला 66 का पीछा करते हुए और इस सिंगल के साथ टोटल 23 रन। अंधाधुन फायरिंग हो रही है यहाँ पर, लेकिन कनेक्टिविटी कनेक्शन का होना जरूरी है। मैं हमेशा रबर बॉल क्रिकेट जब भी देखता हूँ, रबर बॉल क्रिकेट में जितने भी सफल हुए हैं बल्लेबाज वो रिस्ट के सहारे और टाइमिंग के सहारे बहुत ज्यादा बल्लेबाज सफल हुए हैं बतौर बल्लेबाज। जोगाड़ी का स्पेल काफी अच्छा रहा है। एक ही रन मिला और इस एक रन से बढ़ता हुआ टोटल 24 रन। आकाश जांगीड़ को अपना क्लास दिखाना होगा। मेरे बाजुओं में भी है दम, मैं भी बन सकता हूं इस मुकाबले का बाजीराव सिंघम। दिखाना होगा, दम कम नहीं दिखाएंगे, एक्शन पे रिएक्शन नहीं होगा तो मैच एक तरफा होने के चांसेस हैं। मैच को दो तरफा करने के लिए 2-4 फटके आने चाहिए, अटैकिंग स्ट्रोक आने चाहिए ताकि दोनों तरफ से कुछ ना कुछ हो सके। रनआउट है क्या? विकेट है, रनआउट। अर्जुन बांगर नए खिलाड़ी। आकाश जांगीड़ स्वीप शॉट मारने की कोशिश की थी, स्लॉग स्वीप, लेकिन 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। राहुल जोगाड़िया ने काफी इंप्रेसिव गेंदबाजी की है अब तक। 2 ओवर का स्पेल डाला जिसमें रन दिए महज 6 और विकेट निकाला 1। तो काफी बढ़िया। रबर बॉल में अगर कोई 8 से कम रन देता है तो उससे बढ़िया बेहतर गेंदबाज कौन हो सकता है। और राहुल जोगाड़िया ने तो इकोनॉमी रखी अपनी 3 की। 2 ओवर के स्पेल में महज 6 रन। बारह गेंदों में अब 42 रनों की जरूरत। गेंदबाज विश्वजीत ठाकुर, बड़े मंच का बड़ा खिलाड़ी विश्वजीत ठाकुर, जिन्होंने कई टूर्नामेंट्स अकेले के दम पर पूरी टीम को जितवा के दिए है। इंडिया पाकिस्तान पहला टेनिस बॉल मैच और उसके मैन ऑफ द मैच दुनिया जानती है। विश्वजीत का टेनिस विश्व जीतने का सपना किस मेहनत के साथ उन्होंने पूरा किया। ये डॉट गेंद आई। देखिए धीरे धीरे ये मुकाबला एक तरफा होने की ओर जा रहा है, लेकिन अगर 2-3 छक्के आए रो में, जिस तरह से लगाए थे परेश कड़के ने और मुकाबले को अपनी तरफ खींचा था नितिन स्मृति की तरफ से खेलते हुए, ये विश्वजीत ठाकुर की जो रफ्तार है, इन्हें फास्टेस्ट बॉल के लिए लेदर बॉल में भी इनाम मिला है। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, ये डॉट गेंद आई। एक तरफा मैच होने की संभावना। विश्वजीत ठाकुर अपना वेरिएशंस दिखाते हुए 8 गेंदे अब 8 गेंदे 40।
8 गेंदे 40। ऐसा लग रहा था मुझे सिल्वर स्टार भिवंडी जिस उम्मीद से आई है, जिस तरह से उन्होंने 60-65 पे रोका था, 65 पे रोका था, 66 की जरूरत थी। मुकाबला ताकतवर होगा, लेकिन राहुल चौगाड़िया ने इस मुकाबले को इस तरह से घुमाया अपनी गेंदबाजी से अपनी टीम की तरफ। लाजवाब 2 ओवर में मैच 6 रन वाला जो उन्होंने स्पेल किया, वहीं से इस मुकाबले का रिजल्ट 80% दर्शकों को पता चला था कि ये मुकाबला किस टीम की तरफ करवट लेगा। और ये दिखाया आकाश जहांगीर ने ऑन साइड के ऊपर कड़ा प्रहार किया, डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। 6 रन और उन 6 रनों की वजह से अंतिम ओवर तक अब यह मुकाबला रहेगा जिंदा, क्योंकि 7 गेंदों में 39 की जरूरत थी, अब 6 गेंदे 33 रनों की जरूरत। और ऐसे रन टेनिस बॉल में भी हमने बनते हुए देखे और रबर बॉल में तो कई बार मैंने बनते हुए देखे हैं। फैसला क्या किया चैंप्स 11 ने? चैंप्स 11 समझ नहीं है हमारे पास, जैसे ही जो भी फैसला आपने किया हो। हाँ, रबर बॉल में कुछ भी हो सकता है। सुबह हमने देखा 31 रनों का एक महंगा ओवर सुबह के सत्र में। गेंदबाज आ रहा हो जिन्होंने गेंद जरूर डाली थी, लेकिन उन्हें विकेट मिला। 5 गेंदे, अब 33 रनों की जरूरत। मुझे लगा सिल्वर स्टार भिवंडी, लेकिन ये एक्सपीरियंस भी है इन खिलाड़ियों के लिए। बड़े बड़े खिलाड़ियों के साथ 2-2 हाथ करना और खुद को साबित करने की कोशिश करना, और ऐसे ही धीरे धीरे क्रिकेट बढ़ता है। क्योंकि मुंबई क्रिकेट पंडरी, ये जो डॉक्यूमेंट्री शुरू हुई थी यूट्यूब पर, उसका एक एपिसोड मैंने देखा था। तो ऋषि वैद्य ने ये बात कही थी जब एंकर उनसे बात कर रहे थे। तो 2004 से लेकर 2007 तक जो मुंबई में प्रोफेशनल और नॉन प्रोफेशनल क्रिकेट चल रहा था, उसका फायदा रायगढ़ और पनवेल के क्रिकेटर्स को ज्यादा हुआ, क्योंकि प्रोफेशनल मुंबई की उन टीमों के साथ रायगढ़ की टीमों को खेलने का मौका मिलता था। हारे हारे, लेकिन आज पोजीशन ऐसी है कि रायगढ़ के खिलाड़ी किसी भी टीम के सामने 2-2 हाथ करने के लिए तैयार है। ये अब मुकाबला बिल्कुल एक तरफा है। बॉलर भी जान चुके हैं कि मुझे सही लाइन पे गेंदबाजी करनी है, सिर्फ वाइड और नो बॉल नहीं करने। अब मैं चाहे कितने भी छक्के क्यों ना खाऊं, क्योंकि 4 गेंदे 32 रनों की जरूरत। यह डिक्लेरेशन जोन होगा, संतोष चौधरी सर का इशारा। आखिर की 3 गेंदे और 31 रनों की जरूरत। और ये 6 रन आ चुके हैं अंतिम क्षणों में सही, लेकिन एक कॉन्फिडेंस लेवल बढ़ाने वाला छक्का। क्योंकि भले ही मैच हाथों से निकल चुका हो, लेकिन जिस तरह से छक्के आते हैं अगली पारी में, अगली टूर्नामेंट में उस बल्लेबाज का कॉन्फिडेंस बढ़ा हुआ होता है। ये अपील जरूर की गई, लेकिन उस अपील को नकारते हुए अंपायर, लेकिन खिलाड़ी खुद बाहर निकल आए। एज लगा था बाहरी किनारा, और इसी के साथ ये विकेट मिलता हुआ नजर आया बॉलर को। आदित्य प्रिया लॉजिस्टिक अपने पहले जीत की ओर बढ़ रही है। और जैसे नए बल्लेबाज क्रीज पर आए, उन्होंने छुपे रुस्तम के तहत ये आखिरी गेंद के ऊपर 6 लगाया। भले ही मिली हो हार सिल्वर स्टार भिवंडी को, लेकिन लोगों का, ऑर्गेनाइजर्स का उन्होंने दिल जीता। डिसिप्लिन के साथ ये टीम आई, पंक्चुअलिटी यानी कि जो समय की मांग थी उस समय के हिसाब से ये टीम आई, खेली। क्रिकेट में हार जीत तो एक महज विभाग है, यानी कि लूज और विन जस्ट पार्ट ऑफ अ गेम।
तो चैंप्स पनवेल जो भी फैसला किया है उस फैसले के ऊपर आपको अमल करना है। 4 ओवर का मैच है। इस मैच के प्लेयर ऑफ द मैच बनेंगे उमेश मोहिर हमें बताएंगे, क्योंकि उनके मन में भी दुविधा है। राहुल जोगाड़ी ने जहां पर 2 ओवर में 6 रन दिया है तो एक अच्छी पारी खेली है 26 रनों की ओंकार केणी ने। तो अब देखना ये होगा स्कोरर की राय क्या होगी, और उस स्कोरर की राय के बदौलत हम घोषित करेंगे इस मैच का प्लेयर ऑफ द